तिकडं त्या डोंगरावर जायचं वरती आणि आपण तुझ्यापासून एवढं लांब आहे अजून. दहाव्या मोहिमेचं शर्त आहे म्हणजे आता 10वी मोहीम आहे. 10वी मोहीम. शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळं हा थोडं माग बघ. हा कसला लाजतोय मोहिमेमध्ये पाणी बघ अशी मोहीम आहे का येडे गावाचं काम नाही. तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन परत ब्लॉगमध्ये सरस स्वागत करतो मी माने. आणि मी मागे आलोय नेहमीप्रमाणे. मागच्या मोहिमेमध्ये पण सेम झालं. आता जसं तुम्ही काल बघितलं, काल मी ब्लॉग इथं बंद केलता आणि आता हा डोंगर सोडून आपण पलीकडे जाणार आहे. इथं पुढे एकेरी वाट आहे. एकेरी वाट म्हटलं की संयमाची परीक्षा होती. एक माणूस जातो निवांतमध्ये आणि मग आपला नंबर लागतो. तर तोच आम्हाला संयम बघायचा आहे. किती संयम आहे आमच्यामध्ये मला थोडा बी नाही. त्यामुळं आम्ही नॉनस्टॉप चाललोय आणि आमची गँग तिथं पुढं कुठेतरी घोळक्यात आहे आणि आम्ही मागे राहिलोय. तर मोहिमेतला एकेरी मार्ग बघा. हा डोंगरातून चाललोय आम्ही नुसतंच सिंगल लाईननी. हे बघा अख्खी एकेरी वाटी. खालनं सगळे 2-2च्या ग्रुपने आवडते आलेत आणि पुढं पण. हे बघा तिकडं त्या डोंगरावर जायचं वरती. आणि आलोय कुठून मी तो वरती गेली की तुम्हाला दाखवतो. हे बघा दिसतो दोष तुम्हाला मोहिमेचा चालतोय बघा. हा आणि आपण ध्वजापासून एवढं लांब आहे अजून. एवढा पटपट ध्वज जातो. आमची मुळशी बघा. ए अरे मुळशी आलं अगो बाबू. 10व्या मोहिमेचं शर्त आहे म्हणजे आता 10वी मोहीम आहे. 10वी मोहीम एकनिष्ठ शर्टाची. भाऊ एक रॅप होऊन जाऊ दे सर. नाही काचेचं पेटी मिळालं. मी आता निवृत्ती घ्यायचं ठरवले आम्ही आता. ऐका ना गोरख म्हणला आता आपलं वय झालेलं आहे म्हणला. कवर म्हणला यांच्या नादी लागतं तारणा पोरांच्या म्हणला. आपण आता म्हणला रात्रीच म्हणला बदली माणूस एक द्या तुमचा. नाही गोरखचं म्हणणे काय आलं आता आपण एवढं सकाळी म्हणलं आलो इकडे मोहीम रात्री निवांत आलो असतो म्हणलं 3ला म्हणजे तिथून चालत 6 वाजेपर्यंत तिथं पोहोचलो असतो. काय टेन्शन नव्हतं. मक्कार म्हणला झोपायला लागले 2 तास म्हणला. आणि माग राहिला वाटतं. कुठे पनीरची भाजी? अरे गप जायला पनीरची भाजी कुठं गायब होता काय माहिती तू. रोहित कसं काय न टेन्शन घेऊ नका, मंडळाचे खजिनदार आलेले थांबतोय का आधी. हे बघा हे बाबा बघा. थांबतोय का बघ. सांग रे विषय काय बाबांचा. चिरोली गावचे आहेत कोल्हापूरच्या आणि त्यांचं वय म्हणजे आम्ही 2 वर्षापूर्वी मोहिमेत त्यांना भेटलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं त्यांचं वय काहीतरी 83 का काहीतरी म्हणून. आता 2 वर्षानंतर अजूनही त्यांचं बघा थांबलेले नाहीत. अंगावरती पण ओझ आहे सगळे पण चालत गेलेलं आहे. मोहिमेला न येणाऱ्या सर्व बांधवांसाठी म्हणजे जे शिवभक्त म्हणून घेतात त्यांच्यासाठी ना हा खरं तर एक त्यांच्या गालावरती चांगला नाही का आपण म्हणतो तमाशा आहे. मोहिमेला येण्यासाठी ना कारण नाही, फक्त इच्छाशक्ती पाहिजे आणि मनाची तयारी पाहिजे. तुमचं वय किती असो काही असो तुम्ही चालू शकता न दमता न थकता. ह्याचं हे उदाहरण आहे. दम लागा रे. No. No dumming, no swimming. नो स्विमिंग Only charling. हा डॉक्टर कुठं. अरे कुठं निघाली टीम सगळी. डॉक्टर द्या द्या की अशी माणूस की दाखवा जरा माणसांना. थँक्यू. अरे यार का निघाले लगेच तुम्ही. हे बघा डोंगराच्या वरती आलोय आपण आता थोडस. दादा तिथनं खालनं मोहीम चालू केली. तिथनं डोंगर चालू केलता वरती. हे भाऊ कसं काय दिसतंय. इकडनं असं मग वरती आलो एकेरी वाटेने. आता वर जाऊन जरा आराम करून तासभराने. ऊन जास्त झालं की अजून तर ऊन नाहीये. चालू शकतो आम्ही. कुठे वाघ जखमी वाघ काय आलं गावात. बाकीच्या मोहिमांना जे आम्हाला वाट दाखवायचे त्याला आमच्यासोबत चालतायत. अक्षय भाऊ
आम्ही जरा मिस करतोय कारण तो सांगायचा आम्हाला पुढं कसं काय, त्यामुळे आम्हाला कळत नाही आता पुढचं नियोजन. जखमी झालोय रे दादा. सरदार काय म्हणणं तुमचं, काय कसं काय मोहीम होतं जरा सांगा. यंदाची माझी मला वाटतं की किमान 2007 सालापासून माझी पहिली मोहीम असेल आणि आज तागायत ही माझी 20वी मोहीम आहे आणि 21 मोहिमा पूर्ण करून निवृत्ती घ्यावी म्हणतो. त्यामुळं पुढच्या वर्षी माझी शेवटची मोहीम असेल 21 साली. असं वाक्य पुढच्या वर्षी पण म्हणणार आहे मी. नाही ठरवलंय मी थोडस शारीरिकदृष्ट्या कमकुवत झाल्यामुळं ए नवनाथ भाऊ, सरदार बघ काय म्हणतात. एक तर पूर्ण करायचंय 12 मोहिमेचं. आता त्याची 10वी मोहीम आहे. अच्छा आला 20वी नक्की काय विषय. तर आली त्या कामात 2000 ते 2026 नंतर आली कामात. 11वी आहे पण एक मोहीम झाली नाही. एक मोहीम झाली नाही. देऊन टाका. आता बघा, आता आम्ही सगळे थांबलोय कारण तिथं पुढं बघा एकेरी वाटी तिकडे, त्यामुळे एवढी सगळी पब्लिक थांबलेली. पनीरची भाजी काय आलीच नाही आजपर्यंत. तुम्ही जा तिकडे मागे राहिला. आता एकेरी वाटेवरतीच भेटू पावणे 10. आणि आता पावणे 10 वाजले, जवळजवळ आम्ही 1 तास झाला इथं एकेरी वाटेवरती थांबू नये. कारण बघा ही एकेरी वाट अशी आहे, अख्खी एकेरी वाट आहे. तुम्हाला पूर्ण गेलं ना की इकडचं व्ह्यू दाखवतो कसा विषय. बघा एवढी सगळी वेटिंगला थांबली. माने कसं काय बरं वाटतंय. राजगड ते रायगडाची आठवण झाली. पुन्हा एकदा एकेरी वाट तशी झाली. एकेरी वाट ना आयला पटपट यायला पण तूच खाली थांबलो. आणि आत्ताशी आहे बघा एकेरी वाटेच्या तोंडापाशी आलोय आम्ही. आणि हे बघा पुढे डोंगर, हा बघा इकडे जायचं. इकडं असं इकडनं हा डोंगर फिरून असं तिकडं चालत जायचंय. बघा इकडे लोक दिसतात. कुठे गेली हो का बघा. हे बघा आपली पोर आहे ना या दगडा जाऊन बसते, सगळे आराम करते. लय वेळ झालं. हे बघा मोहिमेचा दगड समोर जायचं तिकडनं आलो. एक ते हा धन्यवाद. युट्यूबला पण टाकतोय, युट्यूबला पण बघा. हा ब्लॉग पण टाकतोय मोहिमेचा. आता तुम्ही दिसतं आता रेकॉर्डिंग चालू आहे. रेकॉर्डच करू जेवढं तुम्ही आले. तुम्ही कुठले सातारा का. तर बघा वरती पाठवा मुळशीकर वर हे बघा. आम्ही ना मी इथं तब्बल 1 ते 1.5 तास थांबलो आणि हीच ती एकेरी वाट होती. कशाला कसा पाडतय मित्र आहे ना, आमचे मित्र नाही आता पण गट्ट्या मित्र आहे. निवळ चालता आहे ना त्याला. थांबलेलं माग कुठेतरी त्याला म्हणलं चल मुळशीकर वरच मुळशीकर कर के यार. थांबकी जाऊ. आणि हो का तिथं आम्ही 1 तासभर थांबलो आणि लोक इथनं आली आणि आपली निम्मी गँग वरती गेलं तर आपण पण वरती जाऊ. 1 तास 1.5 तास झाला आपण असं नंतर 1-1.5 तास एकेरी वाटेवर थांबलेलो आम्ही. आणि त्याच्यानंतर हानाचारा बघा असला क्वालिटी. इकडं अख्खं पाणी, इकडं अख्खं जंगल. मन तृप्त झालं. लय गाण फटका लागला म्हणे. झाडाचा बेकार बसला. अरे 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 नको नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट आता चाललोय आम्ही भिवगडावरती. येते बरं आहे तुझंच खरंय. तो दाद्या आज आला लगेच खायला बसलाय. सॉरी चल चला पुढे जाऊ. या डोंगर वस्तीवर मन्या थोडं माग बघ. हा कसला लाचतोय. मला एवढा कॉन्फिडन्स आलाय ना, आवाज किती बी भांगार असू दे, लय कॉन्फिडन्स आलाय मला. अरे तुझ्या सोबत राहिल्यामुळे आलंय म्हणा मला. तू भाऊ आहे माझा. पुढे कुठे बेळ खाऊ ना. आता कुठे खातो बेळ. संत्र्या 11:30 झाले आणि सकाळी 6 वाजल्यापासून आम्ही चालतोय. आणि आता संत्री ब्रेक थांबलो आम्ही आता. तू खाल्लंय आम्ही नाही खाल्लं.
फोडकी दादा पटकन. असं बोट घाल ना. वा वा वा. आता बेळ आता बेळ कवानी पडून येऊ. असलो बस आहे. लाडू देऊ का? आता बरोबर आहे बघा 11:15 झालेत. 20 मिनिटं झाले. मी 20व्यावरून निघालोय. नाही बघा धारकरी कशी चांगलं चांगलं झोपतात. अशी मोहीम असती. आराम असा करतात. इथं कुठला बेड नसतो किंवा काय नसतं किंवा कुठं काय हॉटेल नसतं काय नसतं. हे बघा हाच सह्याद्री, हाच निसर्ग आमचा बेड आणि हाच निसर्ग आमचं हॉटेल. बघा प्रत्येक जिथं सावली तिथे धारकरी, जिथे सावली तिथे धारकरी बसलेली. आम्ही पण एका झाडाखाली बसलो होतो. इथं एवढं हे जंगल आम्हाला मगासपासून दिसतच नव्हतं. हे बघा पाण्याची विहीर. शपथ असले ताण लागले ना, पाणी संपलेलं आणि भरपूर वेळ किती 1 वाजला आता. आता ना मोहिनीमध्ये पाणी दिसतंय बघा. अशी विहीर दाखव विहीर. ही प्यायच्या पाण्याची विहीर आहे. आता पाणी बरोबर दारकरी इकडून या पाणी भरायला. जागणं कुठे तुझी बाटली पाणी बघा नॅचरल पाणी. मला गंमत दाखवतो. आजचा मुक्काम कुठे बघा तुम्ही फक्त. हा बघा पलीकडचा डोंगर दिसतो इथं बघा. बघा बघा स्टेज मांडलाय आणि आम्ही इथं या डोंगरावरती, या डोंगरावरून आम्हाला त्या डोंगरावरती जायचंय गावात. आणि परत एकेरी मार्ग आहे. मोहीम वाटलं तर सोपी आहे. 2 दिवसाची मोहीम सोपी, लय सोपी मोहीम आहे. तर 2 दिवसातच फाडून टाकली. लय सोपी आहे मोहीम. असं जाते असं अशी भागती अशीच फाटती. हे बघा समोर आहे राजमाची. तिथं पायथ्याला आपल्याला जायचंय आणि आता वाजलेत 1:30. आजच्या मोहिमेत अख्खा एकेरी मार्ग. थोडं पठार आलं की झाला आला परत एकेरी मार्ग. बघा 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 जरा गाड्या दिसल्यात. कसल्या गाड्यात माहित नाही. जरा मनाला शांती भेटली. 20वाच असेल. आणि बघा मार्ग बघा कसा आहे. अख्खा एकेरी मार्ग हीच मोहीम आहे. टँकरमधलं पाणी भरतो आता मस्तपैकी. आणि मग आपल्याला असं गोल फिरून तिकडे कुठं राहायचं तिकडं. लेवडने तोंड धुतलं. बघ ते टँकरवरती मी तोंड धुतलं. गंध लावतो. मोहिमेत आहे ना मोहिमेत कधीच मागे राहायचं नाही. तुम्हाला सांगतो आता आपल्याला कुठं जायचं आहे बघा. ते पोरं बघा केवढे लांब गेलीत. दिसतं का इथं बघा हालचाल दिसते का. अरे बघ कुठे आहे मी. शपथ. आणि आपली निम्मी टीम मागे आहे, निम्मी टीम पुढे आहे. आणि वाघ आता एकटाच चाललाय कारण त्या पुढच्या टीमला कॅच करतो मी. विषय काय थांबलं तर लय उशीर होईल. मी जरा गंध लावल्यामुळे जरा बरं वाटतं. आता चेहरा असला घाण झालता ना, नुसती तेलकट धूळ बी असं तेलकट धूळ होती नुसती रखरख. त्यामुळं जरा गंध लावल्यामुळे जरा बरं वाटतं तोंड धुवून. कसा आहे रोड राजमाचीचा आहे का नाही. ऑफ रोडिंग क्वालिटी. कुठं बघा. काय टोमॅटो वर सापडलीत. आता जरा आराम करू आणि 5-10 मिनिटात सगळी निघतील. आता आज ना आज पोरांची बागल्यात जमा आहे. त्याला आता परत चालायचंय. मी मस्तपैकी जरा झोपलो येऊन बरं वाटलं. रा तासभर झोपलेलो. सर्व्हिस काय मसाज बिसाज करून घ्याल तर इथं 2 मसाज जर आहेत तर येऊ शकता. हे बाबा या हानामारी करते ती. जरा एडिटिंग करतो मी थोडस आता. अरे 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 अरे. तर आता आपण आहे ना तुम्हाला जो मगाशी मंदिर आहे पलीकडचा टप्पा तर तो असा गोल फिरून आलेलो आहे. आणि कुठून आलो तुम्हाला दाखवतोय बघा. बघा या गाड्या आहेत का. गाड्या बघा दिसल्या गाड्या. इथनं या गाड्या आहेत ना. या गाड्यापासून फिरून बघा असं 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 अख्खं तिकडनं असं गोल फिरून आहे ना राजमाचीच्या इथे आलोय. छत्रपती शिवाजी महाराज के जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी.
सगळी पोरं जरा विसाव्याला थांबलीत परत, कारण मुक्काम आपला थोडासा पलीकडेच आहे. हे बघा. हो, मला एक प्रश्न आहे, म्हणजे सगळ्या बसवाल्यांना प्रश्न आहे. बस मध्ये जेवढे होते मोहिमेमध्ये तू सगळ्यात पुढे असतो, पण यायला का लेट झालं तुला? घरात ना का लेट निघाला? काय काम असत? धुणं असतं, भांडी असतात, कपडे धुवायचे असतात. नाही आम्ही सगळे वेळेवर होतो, तू उशीर आलता. भाऊ साठी अख्खी बस थांबलेली. 100 पोरांना वेटणीच धरले आणि 100 पोरांना. कपडे धुण्याच्या कारणामुळं, भांडी धुण्याच्या कारणामुळं. हो सर, जरा सगळं राजमाची. बरं सर, गोवर्धन चढायचा का? हा कर कर. ए दे रे लाडू त्याला. लाडू दे. अरे लय मोठा आहे. ऐक ना, आणि नंतर या मध्ये रोहित लाडू खाते. सर वा 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 वा. चर्चा झाली. पण आता खरंच भाऊ काय विषय मनोगत सांगतो जरा. मी सांगतो तुला, म्हणजे इथून मागच्या 4 मोहिमा झाल्या, 4 ते 5. भाऊ दरवर्षी म्हणतो. हा, त्याच्या 10 झालेले आहे. शर्टाच्या 8 झाल्यात, म्हणजे काठीच्या 6 झाल्यात. आता एवढ्या जर मोहिमा मी करत असेल तर तुम्ही मला निरोप समारंभ माझा घ्यावा अशी मला वाटतं. नारळ द्यावा का आता? मग काय आता तसंच वाटतंय. काय आता दुसरा पर्याय नाही. आता तुम्ही तर पण तो गेली 4-5 मोहिमा झाला असंच म्हणतो की मी येणार नाही. सगळ्यांच्या आधी नाव येतं. ते म्हणतात ना एखाद्याला किडा तो असा मोठा वळवळ करतो डायरेक्ट. त्या भीमाशंकरची शिवनेरी मोहीम झाली, त्यावेळेस पण गाणं म्हणलेलं. आता पुन्हा त्या काय यायचं? नाही आता खरंच पुन्हा येणार. व्हिडिओ काढणारा घाबरून निघून गेला. आला पुढच्या वर्षी मी जातोय काय? या वर्षी भाऊचा व्हिडिओ मी काढतोय. मला जवळ मी काय म्हणलं मोहीम म्हणलं मोठ्या मोठ्याने दमलंय माणूस. ते ना जरा ऐकते रोहित ऐकलं. मोहीम आहे का येड्या गावाचं काम नाही. तिथे घरी आयला एवढं चालायचं तरी ढुंगणा खाली गाडी. बुट्ट येते बघ, नायकीची 5-5 हजाराची बुट्ट. ही काय माती म्हणून द्या बुटांना. कधी बोटांनी कधी जेवढी माती बी कसं ना, आपण म्हणतो ना माती खाल्ली का, माझ्या बोटाने माती खाल्ली. अवघड आहे सर. कसं काय वाटतंय? बरं आहे ना? चालू आहे म्हणून. सरांकडे एवढी एनर्जी आहे. सर असं म्हणलं तरी गोवर्धन राजमाची अशी जडतील अशी. काय खोटं बोलताय? आमच्या 10व्या झाल्यात अर्ध्यान. तुमचं काय सांगताय तुम्ही? 23वी पहिल्या वर्षीची मोहीम आठवते आपली. चितळीतनं खायला आणलेलं, पियाळाच्या पाण्या सगळं घेतलं ना, बॅग बिग सगळं. आणि थोडं चाललं कोण पाटणकर सर, हे घ्या तुमच्या बॅगा चितळीतलं खायला, ब्रँडेड भाकरवडी, हे केळी बिळी, हे तुमच्या तुम्ही पिशवी आणा लकला. त्यांना सोडून आम्ही पुढं हे वाटीच्यात मग याला दे, याला दे, जरा खावा. हे कोण खाते ते? त्याला त्याने हैराण करून अख्ख्या मोहिमेत हैराण करून. तुला आता कसं वाटतंय? त्यांनी आलाय का तुझ्यामध्ये? हा रोहित, त्याच्या पण आता 3-4 मोहिमा झाल्या, पण अख्ख्या मोहिमेत कोण नसं ना, नुसता खातो. जाते हे पण मान्य, पण हा दिवसभरात 4 वेळा जातो. खाल्ले की आगला. हा समोर राजमाची गावामध्ये आपण आलोय. आता राहायची सोय बघू कुठे होती आपली. राजमाचीवरनं सूर्यास्त बघू आपण. सकाळी सूर्योदय बघितला आणि आता सूर्यास्त. आता आपला पण अस्त करून टाकू आपण. काय आलं भाऊ? रामकृष्ण हरी. आम्ही जातो घरी. आमच्या घरी भागली भागे भाऊ कसा बघतोय? हे सर ना भाऊ, सर ना भाऊ. ए गौरव भाऊ, सर ना. लाडू द्या आता. खाते का आता? हो, सेवेचे पुण्य बहुत आहे. चिकी पण त्याच्या मागे
काय नाही यात दादा नाही सर ते दिदी आहे ती. ए भाऊ कुणा काय विषय मागण्याचा सरदारांमध्ये का होय सर सरदार आणि माकडामध्ये का हा किष्किंदा नगरीत आम्ही गेलो हा. त्यांच्या राज्यात गेलो हा आणि गप बसायचा त्यांच्या राज्यात त्यांच्या रुबाब करायला गेला माणूस गेला मागचा हल्ला तुम्ही किष्किंधा नगरीत जाऊन त्या बाली बरोबर युद्ध करायला निघाला मग तुम्हाला सोडणार आहे का? पुन्हा बदला घ्यायचा म्हणून गेला सेनात पुन्हा बसला ते राम सोबतीला नव्हते ना. सरदार बघा सरदार बिस्लरीने तोंड धुणार आता तोंड ना धुतलं हे आता बरोबर 7:15 झाले आणि हळूहळू आपली पोरं यायला लागली बघा आता अजून येतात थोडी येतात बघा मसाज सेंटर चालू झालं इथं अरे घेणार अरबी फ्रेंड सर्कल उघडं दाखवणार काय बघा आली आमची उरलेली माणसं आली मन्या बिन्या सगळी आली आहेत. ए मन्या अरे कुठं घेता तू अरे मन्या कुठं गेलता दीपक शेट निकटे वाटेल आणि चेतन दादा सूर्यवंशी तुमचं सहर्ष स्वागत. चला आता सगळी पोर आली आता आपण काहीतरी खाऊ आणि मग आता खातो आणि व्हिडिओ बंद करतो. तर बस झाला आजचा व्हिडिओ खूप मोठा झालाय. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. चेतन थांबलाय. चला बाय बाय तोपर्यंत उद्याच्या व्हिडिओची वाट बघा आणि जुने व्हिडिओ बघा. आपण भेटू उद्या. चला बाय बाय.